श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांच्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओचा विषय असा आहे की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हळदीला खूप असे विशेष महत्व आहे, खूप शुभ मानले जाते. माता लक्ष्मीला देखील हळद अतिशय प्रिय आहे आणि ही हळद आरोग्यासाठी देखील तेवढीच गुणकारी आहे. अशा या हळदीचा वापर करून आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगले बदल, आपला भाग्योदय कसा करू शकतो हेच आज आपण जाणून घेऊया. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्वस्तिक या चिन्हाला खूप शुभ मानले जाते आणि शुभतेचे प्रतीक आहे. आपण कोणतेही शुभ कार्य करो किंवा कोणतेही कार्य सुरू करतो त्यावेळेस आपण सगळ्यात आधी स्वस्तिक चिन्ह बनवत असतो. कारण स्वस्तिक चिन्हामध्ये स्वस्तिक हे सुख समृद्धीचे प्रतीक आहे. स्वस्तिक काढल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येत असते. अशा प्रकारे हळदीचे कोणकोणते उपाय आपण करू शकतो तेच आज आपण जाणून घेऊया. पहिला उपाय म्हणजे आपल्याला दर गुरुवारी घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते छान ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला हळदीमध्ये गोमूत्र मिक्स करून थोडंसं तुम्ही त्यामध्ये सुगंधित अत्तर टाका, थोडं चंदन पावडर मिसळा आणि थोडं गुलाबजल, असं सगळं हे मिश्रण तयार करून घ्या. पण मिश्रण तयार केलं आहे त्या हळदीने आपल्याला घराच्या प्रवेशद्वारावर स्वस्तिक काढायचं आहे. यामध्ये आपण जे सुगंधित अत्तर, चंदन पावडर, गुलाबजल हे मिसळत आहे, ह्या सगळ्या सुगंधित वस्तू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळे माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते. आणि त्याशिवाय आपल्याला उंबरठ्याच्या दोन्ही बाजूने हळदीने स्वस्तिक काढायचे आहे आणि मग त्याची आपल्याला पंचोपचार पूजा करून त्यानंतर आपल्याला पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे. अशा प्रकारे घराच्या मुख्य दारावर स्वस्तिक बनवल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आणि आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो. त्यानंतरचा उपाय असा करायचा आहे की तिजोरीवर देखील आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. त्यामुळे तुम्हाला पैशाची कधीही कमतरता भासणार नाही आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल. जर तुम्ही तुमच्या तिजोरीत काही पैसे ठेवले असतील तर तुम्हाला फायदा होईल. खूपच चमत्कारिक आणि खूप फायदेशीर आहे हा उपाय. त्याशिवाय आपल्याला थोडे गंगाजल घ्यायचे आहे किंवा मग गंगाजल नसेल तर कच्चे दूध घ्यायचे आहे. त्यामध्ये थोडी हळद मिक्स करायची आहे आणि ती रोज पूर्ण घरभर शिंपडायची आहे. रोज शक्य नसेल तर निदान गुरुवारी तरी हा उपाय करा. जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये खूप समस्या येत असतील तर पूजा करताना आपले जे तामण आहे त्यामध्ये हळदीचे स्वस्तिक बनवा, त्याची पंचोपचार पूजा करा. रोज हा उपाय करून बघा, यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल. वाईट नजरेपासून घराचे रक्षण करण्यासाठी देखील आपण घराबाहेर शेणाचे स्वस्तिक बनवायचे आहे. अगदी छोटेसे स्वस्तिक आपल्याला घराच्या बाहेर एका कोपऱ्यामध्ये रोज बनवायचे आहे. त्यामुळे कोणतेही नजर, दोष, तंत्र, मंत्र, बाधा घरामध्ये प्रवेश करणार नाही. स्वस्तिक चिन्हाला भाग्यवर्धक मानले जाते आणि त्यामुळे अशा प्रकारे स्वस्तिक काढल्याने घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष राहत नाही. आणि हे असे लहान उपाय आहेत जे तुम्ही नियमित केल्याने सगळे वास्तुदोष नष्ट होतात आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये कायम निवास करत असते. असे अगदी छोटे छोटे उपाय करून देखील तुम्ही आपल्या जीवनामध्ये खूप सुंदर असे बदल घडवून आणू शकतात. तर अगदी लहानशा माहितीसोबत आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल आणि जर वाटला असेल तर कमेंटला श्री स्वामी समर्थ लिहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. पुन्हा भेटूया अशा नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.